नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता उन्हाळा खूप सुरू झालाय बर का. उन्हाळ्यामध्ये पाण्याची बाटली बरोबर ठेवायची आणि बाहेर जाताना डोक्यावर टोपी घालायची. आपण आपली काळजी घ्यायची. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे फाशीची सजा. मुलांनो, आजची गोष्ट जरा मोठी आहे, पण खूप छान आहे बर का. मुलांनो, 85 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. 1936 सालामध्ये शिवाप्पा पुंडलिक पाटील हे सोलापूरला राहत होते बर का. आणि त्यांच्यावर खुनाचा आरोप आला होता. खरं म्हणजे त्यांनी खून केलाच नव्हता, परंतु तरी त्यांच्यावर खुनाचा आरोप आला आणि ब्रिटिश सरकारने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. आता फाशीची शिक्षा ठोठावल्यावर ते शिवाप्पाचे वडील खूप श्रीमंत होते. सोलापूर गावचे मोठे पाटील होते ते. त्यांनी अनेक वकील गाठले, परंतु प्रत्येक वकील म्हटला, ते काम आमच्या हातात नाही. आम्ही तुमच्या मुलाची फाशीपासून सुटका करू शकत नाही. त्यांनी अनेक मोठे मोठे वकील, काय वाटतं ते पैसा जाऊ देत, पण अनेक मोठे मोठे वकील गाठले, परंतु सगळे वकील म्हटले, आम्ही काही त्याची मुक्तता करू शकत नाही. मग फाशीची शिक्षा फेब्रुवारीत होणार होती बर का. आणि मुलांनो, आणि एक दिवस अचानक काय झालं, शिवाप्पा पुंडलिकच्या घरी त्यांचे लांबचे मित्र, विजापूरचे मित्र आले बर का. त्यांचे नाव अडवणे होतं, त्यांचं आडनाव अडवणे होतं. आणि ते त्यांच्या घरी आले. ते विजापूरचे समाज सुधारक होते बर का ते अडवणे. मग ते आले आणि मित्राला म्हटले, अरे काय रे, काय एवढं म्हणजे विचार करतोय. मग त्यांनी सगळं सांगितलं, माझ्या मुलाने काही गुन्हा केला नाही, माझ्या मुलाने खून केला नाही, तरीही माझ्या मुलाला फाशीची शिक्षा होणार आहे. आणि एकही वकील माझी तक्रार घ्यायला तयार नाहीये. तर सगळेजण म्हणतात, ब्रिटिश सरकारच्या पुढे आमचं काही चालत नाही. आणि शेवटी मग ते म्हटले, किती पाण्यासारखं खर्च झाला पैसा, तरी आपण ब्रिटिश सरकारचा वकील घ्यायचा, मोठा इंग्लिश वकील. मग त्यांनी इंग्लिश वकिलाला गाठलं, परंतु तो पण म्हटला, मी तुम्हाला नमस्कार करतो, पण ह्या केसमधनं तुमच्या मुलाची सुटका होणार नाही. मग आडवणे काय म्हटले, काही काळजी करू नको. आपल्या गावामध्ये, म्हणजे आपल्या देशामध्ये एक वकील आहेत, बाबासाहेब आंबेडकर, ते बॅरिस्टर आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊ आणि एक शेवटची एक म्हणजे संधी म्हणून आपण त्यांना गाठू. ते काय म्हणतात ते बघू. मग ते मुंबईला गेले बर का. तर ते मुंबईला गेल्यानंतर त्यांना कळलं की बाबासाहेब आंबेडकर जरा विश्रांतीसाठी पनवेलला गेलेत. मग हे दोघे मित्र पनवेलला गेले आणि मग बाबासाहेब म्हटले, तुम्ही मला उद्या सकाळी येऊन भेटा, मी उद्या सकाळी तुमच्या केसचा काय असेल ते तुम्हाला सांगतो. मग ते बरं म्हटले, त्यांना बरं वाटलं, कारण बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले नाही की ही माझ्या हत्येत ही केस नाही म्हणून. ते म्हटले उद्या सकाळी या. मग सकाळी या म्हटल्यावर त्यांना जरा आधार वाटला बर का. आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी गेले. मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची केस सगळी वाचली आणि ते म्हटले, तुम्ही काही काळजी करू नका, ज्या दिवशी फाशीची शिक्षा आहे ना, त्या दिवशी मी तिथे येतो आणि तुम्ही काही काळजी करू नका. मग तसंच झालं बर का. आणि ज्या दिवशी फाशी शिक्षा होती की नाही, त्याच्या आदल्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर तिथे आले सोलापूरला. आणि सोलापूरला आल्यानंतर त्या सगळेजण बाबासाहेब आंबेडकरांना बघायला, कारण बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलं नव्हतं लोकांनी, पण ते मोठे बॅरिस्टर आहेत हे लोकांना माहित होतं. आणि ते कसे आहेत काय आहेत ते बघण्यासाठी सगळी लोक तिथे जमा झाली. आणि मग कोर्टात गेल्यानंतर सरन्यायाधीश होते की नाही, मोठे न्यायाधीश, त्यांनी पण नमस्कार केला त्यांना. आणि सगळी लोक तिथं गोळा झाली, अरे वा, बाबासाहेब आले, बाबासाहेब आले म्हणून खूप आनंद लोकांना. मग दुसऱ्या दिवशी फाशी शिक्षा होती. मग बॅरिस्टर म्हटले, मी यांची केस घेतलेली आहे हातामध्ये, द्या त्यांना फाशी म्हणे, माझं काहीच म्हणणं नाही, त्यांना फाशी झालीच पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी फाशी होणार असल त्या दिवशी तुम्ही स्वतः, ब्रिटिश सरकार आणि मी तिथे हजर राहील, आमच्या समोर त्याला फाशी दिली पाहिजे. तर बरं म्हटले, तुमच्या म्हणण्याप्रमाणे फाशी शिक्षा तर व्हायचीच, पण मग आम्ही येतो तिथे, ते म्हटले न्यायाधीश. मग सगळेजण दुसऱ्या दिवशी तिथे जमा झाले. पण अडवणे आणि शिवप्पाच्या वडिलांना खूप वाईट वाटलं.
आपण बाबासाहेब आंबेडकरांना कशासाठी इथं आणलंय? आपल्या मुलाला वाचवण्यासाठी. आणि ते खुशाल म्हणतात द्या त्याला फाशी झालीच पाहिजे. असं कसं? म्हणजे त्यांच्या मनात एक विचित्र म्हणजे विचार यायला लागले. पण काय करणार आता, सगळे वकील थकले आणि बाबासाहेब पण द्या फाशी म्हणतात. मग ज्या दिवशी फाशी व्हायची त्या दिवशी बाबासाहेब तिथे आले, न्यायाधीश आले, सगळे म्हणजे सगळेजण आल्याशिवाय फाशी द्यायची नाही असे बाबासाहेब म्हटले बरं का. मग सगळे हजर राहिले आणि मग समोर तो जल्लाद आला. त्याला फाशीची शिक्षा द्यायची ना त्या शिवाप्पाला. मग शिवाप्पाला धरून आणलं कैद करून असं. आणि मग त्याच्या डोक्यात ते काळं कापड घातलं आणि काळं कापड घालून आणि मुलांना फाशी देताना ना काळं कापड डोक्यात घालतात बरं का, पिशवी. आणि मग तो फास अडकवतात गळ्यामध्ये. आणि मग काय झालं, त्याच्या डोक्यात काळं कापड घातलं आणि फास असा अडकवला आणि फास असा ओढणार. तितक्यात बाबासाहेब उभे राहिले. थांबा, अजिबात फाशी द्यायची नाहीये. तुम्ही काय म्हटले? फाशीची शिक्षा द्यायची. तर फाशी शिक्षा म्हणजे फास त्यांच्या गळ्यात पडला म्हणजे शिक्षा पूर्ण झाली. तुम्ही कुठं असं म्हटले की मरेपर्यंत फाशी शिक्षा द्यायची? त्यांनी त्याची शिक्षा पूर्ण केलेली आहे. त्यांनी फास गळ्यात अडकवून घेतलेला आहे. त्यांनी काळं कापड डोक्यात घालून घेतलेलं आहे. इथपर्यंत त्यांनी त्याची शिक्षा पूर्ण केली. पुढे तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही जर तुमच्या शिक्षेमध्ये म्हटले असते की मरेपर्यंत फाशी शिक्षा, तर मी तुम्हाला मरेपर्यंत फाशी शिक्षा करून दिली असती. परंतु तुम्ही फक्त म्हटले फाशी द्यायची आहे, तर दिली. तुम्ही फास अडकवलाय गळ्यात. मग बॅरिस्टर चमकले, न्यायाधीश चमकले, आपले ते हे ब्रिटिश सरकार चमकलं, न्यायाधीश चमकले. बरोबर आहे बाबासाहेबांचं. त्यांनी फाशीची शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा, मरेपर्यंत नाही. तेव्हापासून लोक सुधरली आणि गुन्हेगाराला मरेपर्यंत फाशी शिक्षा देणे असं मग लेखी त्यात लिहिण्यात आलं. पण शिवाप्पाला त्यावेळेला शिक्षा झाली नाही. त्यांनी फक्त गळ्यात फास अडकून घेतला आणि शिवाप्पा बरोबर पुंडलिकांच्या स्वाधीन केला आंबेडकरांनी. हा घ्या तुमचा मुलगा. आणि मग शिवाप्पाला इतका आनंद झाला पुंडलिकांना की आपला मुलगा जिवंत. त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हत्तीवर ठेवून अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात त्यांनी साखर वाटली. आणि आता देखील शिवाप्पा पुंडलिकांच्या घरात, देवघरात बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे बर का मुलांनो. इतके गुणी, इतके बुद्धिमान आणि इतके हुशार बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांच्यासारखा जगात आजपर्यंत कोणीही वकील झालेला नाही. अशा बाबासाहेब आंबेडकरांना माझे कोटी कोटी प्रणाम. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.